नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.7 यातील फर्स्ट क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे आणि थोडी बेसिक माहिती समजून घ्यायची आहे। पहा, येथे x टेंड्स टू इन्फिनिटी आहे। आपण आतापर्यंत x टेंड्स टू 0, x टेंड्स टू पाय, x टेंड्स टू π/2 या टाईपचे क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत, बरोबर आहे। परंतु येथे x टेंड्स टू इन्फिनिटी आहे। याचा अर्थ काय होतो? x ची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे जात असताना या फंक्शनची व्हॅल्यू कोणत्या पॉईंटकडे जाईल? x ची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे जात असताना x अप्रोचेस टू इन्फिनिटी या फंक्शनची व्हॅल्यू काय येईल? पहा, सपोज f ऑफ x इक्वल टू 1/x हे एक एक्सचं फंक्शन आहे। f ऑफ x इक्वल टू 1/x म्हणजे एक्सच्या जर आपण वेगवेगळ्या व्हॅल्यू घेतल्या तर f ऑफ xच्या पण वेगवेगळ्या व्हॅल्यू मिळतील आपल्याला, बरोबर आहे। सपोज x आणि f ऑफ x या दोन व्हॅल्यू घेऊ आपण। xची व्हॅल्यू जर 1 घेतली आपण तर f ऑफ xची व्हॅल्यू काय मिळेल? येथे 1 पुट केला, x ऐवजी 1 पुट केला, 1/1 म्हणजे 1 मिळेल, बरोबर आहे। xची व्हॅल्यू आपण 10 घेतली, येथे 10 पुट केले, 1/10 म्हणजे 0.1 होईल। xची व्हॅल्यू जर आपण 100 घेतली तर 1/100 म्हणजे xची व्हॅल्यू ही घेऊ आपण, तर येथे 1/x xची व्हॅल्यू ही पुट केली आपण येथे तर 0.01 होईल, बरोबर आहे। आपण काय करत आहोत? xच्या व्हॅल्यू इन्क्रीज करत आहोत, 1000 घेऊ तर हे काय होईल? 0.01 होईल। xची व्हॅल्यू जर आपण 1 लाख घेतली, 1 लाख, तर f ऑफ x म्हणजे इथे 1/1 लाख म्हणजे काय होईल? 0.0001 होईल। पहा, आपण काय करत आहोत? xच्या व्हॅल्यू इन्क्रीज करत आहोत, खूप मोठा नंबर येईल आपल्याला। पाय xच्या व्हॅल्यू आपण इन्क्रीज करत आहोत, खूप मोठे नंबर मिळतील आपल्याला, बरोबर आहे। येथे 10 पट आहे, येथे 100 पट, येथे 1000 पट, येथे 1 लाख, असे 10 लाख, 1 कोटी, 2 कोटी, अब्ज असे वेगवेगळे नंबर येतील। म्हणजे खूप मोठा नंबर घेतला आपण, असं वाढत वाढत खूप मोठा नंबर घेतला आपण। इफ व्हॅल्यू ऑफ x इन्क्रीजेस लार्जर अँड लार्जर, तर आपल्याला लास्टचा नंबर सपोज इन्फिनिटी आहे, खूप मोठा नंबर, तो आपल्याला नंबर काही मिळणार नाही, खूप मोठा नंबर घेतला सपोज आपण, तर इकडे काय होईल? 0.1, 0.01, 0.001, 0.000 असं काय होईल? येथे 0.00001 असं इन्क्रीज होईल आणि शेवटी काय मिळेल आपल्याला? पॉईंटनंतर खूप झिरो मिळतील, बरोबर आहे। पॉईंटनंतर असे खूप झिरो मिळतील म्हणजे ही व्हॅल्यू इन्क्रीज होत असताना किंवा इन्फिनिटीकडे जात असताना f ऑफ xची व्हॅल्यू 0कडे जात आहे, बरोबर आहे। याचा अर्थ काय होईल? सपोज 0.00001 हा नंबर घेतला आपण, तर अप्रोक्झिमेटली इक्वल किती आहे? 0च आहे। पॉईंटनंतर आपण 2-3 अंक घेतो, बरोबर आहे। 0.0005 असेल तरी आपण काय म्हणतो? 0च म्हणतो। तर येथे पॉईंटनंतर खूप झिरो आहेत, बरोबर आहे, म्हणजे अप्रोक्झिमेटली इक्वल टू किती आहे? 0च आहे, बरोबर आहे। म्हणजे xची व्हॅल्यू इन्क्रीज होत असताना f ऑफ xची व्हॅल्यू कुठे येत आहे? 0कडे येत आहे। पहा, xची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे टेंड होत असताना f ऑफ xची व्हॅल्यू 0कडे टेंड होईल। पहा, म्हणजे लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी, xची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे जात आहे, तर f ऑफ x म्हणजे 1/x घेतला आपण, तर 1/xची व्हॅल्यू कुठे येईल? 0कडे येईल, बरोबर आहे। ही व्हॅल्यू इन्फिनिटीकडे जात असताना, xची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे जात असताना 1/xची व्हॅल्यू 0कडे जात आहे। f ऑफ xची व्हॅल्यू 0कडे जात आहे, f ऑफ x म्हणजे 1/x, बरोबर आहे। हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। 1/x x टेंड्स टू इन्फिनिटी म्हणजे काय? 0। पहा, येथे जर 1/x² असेल, लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 1/x² असेल, क्यूब असेल किंवा 4th पॉवर जरी असेल तरी पण व्हॅल्यू आपल्याला 0च मिळणार आहे। 1/x⁴ आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो 1/x इंटू 1/x³, बरोबर आहे। पॉवर 4ला आपण असं लिहिता येईल आपल्याला। ही व्हॅल्यू किती आहे? 0 आहे। 0
इंटू 1/x³ म्हणजे हे पण झिरोच होतील, बरोबर आहे. झिरोने मल्टिप्लाय केल्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एक्सची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे जात असताना 1/x ची व्हॅल्यू झिरोकडे जात आहे. लिमिट फॉर्म्युला कसा आहे, x टेंड्स टू इन्फिनिटी 1/x ही व्हॅल्यू 0 आहे. हा फॉर्म्युला आहे. आपल्याला 1/x मध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहा, प्रत्येक टर्म आपल्याला काय पाहिजे, 1/x पाहिजे, म्हणजे आपण ती टर्म 0 म्हणून कन्सिडर करणार. पहा, जर एक्सची व्हॅल्यू आपण येथे इन्फिनिटी पुट केली तर इन्फिनिटी होईल, हे पण इन्फिनिटी होईल. इन्फिनिटी म्हणजे इन्फिनिटी न्यूमरेटरमध्ये असेल आणि हे पण इन्फिनिटी आहे, बरोबर आहे. म्हणजे इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी याप्रमाणे येत आहे. तसं येऊ नये त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, x³ डिवाईड करायचं आहे. पहा, इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी आलं तर हे सोल्युशन बरोबर नाही आहे, आपल्याला लिमिट मिळत नाही. त्यासाठी लिमिट मिळण्यासाठी आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला येथे x³ आपण डिवाईड करू. येथे लिहिणार डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय x³ इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. x³ डिवाइड करायचं आहे. न्यूमरेटर आहे ax³ प्लस bx² प्लस cx प्लस d. याला x³ डिवाइड करू. खूप सोपा एक्सरसाइज आहे, काहीच अवघड नाही आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. प्लस gx आणि प्लस h. हा डिनोमिनेटर त्याला पण x³ आपण डिवाइड करू. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. आता काय करू आपण, या प्लस साईनने हा डिनोमिनेटर सेपरेट करू आपण. हा x³ प्रत्येक टर्म खाली लिहिणार आहोत आपण, म्हणजे ax³ अपॉन x³ होईल. प्लस साईनने सेपरेट होईल bx² अपॉन x³ cx अपॉन x³ प्लस d अपॉन x³. फॉर्म्युला कसा आहे, 1/x म्हणजे x आपल्याला कुठे पाहिजे, डिनोमिनेटरमध्ये असला पाहिजे. आणि अपॉन हा पण डिनोमिनेटर प्रत्येकाला सेपरेट लिहू आपण. ex³ अपॉन x³ प्लस fx² अपॉन x³ प्लस gx अपॉन x³ आणि प्लस h अपॉन x³. पहा, x³ आपण डिवाईड केलं आणि नंतर प्रत्येक टर्म आपण सेपरेट लिहिलेल्या आहेत. आता पहा, इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. पहा, 1/x x टेंड्स टू इन्फिनिटी असताना 1/x ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. आपण x³ आणि x³ कॅन्सल करू, येथे फक्त a राहील, बरोबर आहे. प्लस हा x² आहे, येथे x³ आहे, म्हणजे हा स्क्वेअर कॅन्सल होईल, येथे फक्त x राहील, म्हणजे b/x. येथे x आहे, येथे क्यूब आहे, म्हणजे हा x कॅन्सल होईल आणि इथे स्क्वेअर होईल, म्हणजे c/x² प्लस c/x². d/x³. येथे x नाही आहे न्यूमरेटरमध्ये, म्हणजे d/x³ आणि अपॉन हे कॅल्क्युलेशन x³ आणि x³ कॅन्सल होतील, फक्त e राहील. प्लस हा स्क्वेअर आहे, येथे क्यूब आहे, म्हणजे स्क्वेअर आणि क्यूब हा स्क्वेअर कॅन्सल होईल, येथे फक्त एक x राहील, f/x, बरोबर आहे. हा x कॅन्सल होईल, येथे 3 आहेत, 3 मल्टिप्लिकेशनमध्ये येथे 3 टाईम्स आहेत, येथे 1 टाईम्स आहेत, हे कॅन्सल होतील, येथे मल्टिप्लिकेशनमध्ये 2 टाईम्स राहतील, म्हणजे x², बरोबर आहे. g/x² आणि प्लस h/x³. वन अपॉन एक्स ती व्हॅल्यू 0 आहे, x टेंड्स टू इन्फिनिटी असताना, बरोबर आहे. म्हणजे येथे पण 1/x आहे, ही व्हॅल्यू 0 होईल. येथे पण 1/x आहे, x² म्हणजे 1/x इंटू x असं लिहू शकतो आपण, म्हणजे 1/x यामध्ये पण आहे, यामध्ये पण 1/x आहे, बरोबर आहे. पहा, इथे काय आहे, dx³ म्हणजे आपण असं लिहू शकतो d/x आणि इंटू x², बरोबर आहे.
हे अपॉन एक्स म्हणजे 1/x आहेत, त्याची व्हॅल्यू 0 होईल, ही व्हॅल्यू 0 होईल, परंतु मल्टिप्लिकेशनमध्ये असल्यामुळे ही टर्म काय होईल 0 होईल. पहा जेथे अपॉनमध्ये एक्स आहे किंवा एक्स स्क्वेअर आहे एक्स क्यूब आहे त्याची व्हॅल्यू किती मिळेल 0 मिळेल, कारण हा फॉर्म्युला आहे. पहा लिमिट देऊ आपण आता. हे 0 होतील, प्लस हे पण 0 आणि प्लस हे पण 0 होतील. ई प्लस 0 0 0 होतील. काय राहील ए अपॉन ई. हे येणार आहे लिमिट ए अपॉन ई. पहा पुढे रिझन लिहायचं आहे. सिन्स लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी असेल तर 1/x हे लिमिट 0 आहे. हा फॉर्म्युला पुढे रिझन लिहिणं आवश्यक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. पहा येथे हायेस्ट पॉवर किती आहे 3 आहे, त्यामुळे आपण काय करू एक्स क्यूबने आपण डिवाईड करू न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला, कारण या खाली पण एक्स पाहिजे, येथे पण एक्स पाहिजे अपॉनमध्ये आणि येथे पण एक्स पाहिजे, आणि इथे 3 टर्म आहेत प्रत्येकाखाली एक्स येईल, बरोबर आहे. त्यामुळे आपण एक्स क्यूबने डिवाईड करू न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. येथे लिहिणार डिवाईड एन अँड डी, डिवाईड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय एक्स क्यूब इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी एक्स क्यूब, याला एक्स क्यूबने डिवाईड करायचं आहे, आणि डिनोमिनेटर याप्रमाणे आहे एक्स प्लस 4 एक्स मायनस 6 आणि एक्स मायनस 3, याला पण एक्स क्यूबने डिवाईड करायचं आहे. हा न्यूमरेटर एक्स क्यूबने डिवाईड करायचा आहे, हा डिनोमिनेटर त्याला पण एक्स क्यूबने डिवाईड करायचा आहे. आता काय करू आपण एक्स क्यूब हा डिनोमिनेटर आपण सेपरेट करू, प्रत्येक टर्म खाली घेणार आहोत आपण, म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी एक्स क्यूब अपॉन एक्स क्यूब होईल, एक्स क्यूब अपॉन एक्स क्यूब, बरोबर आहे, प्लस 3x अपॉन एक्स क्यूब होतील, 3x अपॉन एक्स क्यूब, आणि प्लस 2 अपॉन एक्स क्यूब, आणि अपॉन आपण काय करू येथे एक एक्स, येथे एक एक्स आणि येथे पण एक एक्स डिनोमिनेटरमध्ये घेणार आहोत आपण, म्हणजे काय होईल पहा एक्स प्लस 4 या एक्स क्यूबला आपल्याला कसं लिहायचं आहे, एक एक्स इकडे घेऊ आपण, येथे मल्टिप्लिकेशन आहे, एक एक्स इकडे घेऊ आपण आणि एक एक्स या खाली घेऊ आपण, एक्स मायनस 3 याच्या खाली एक एक्स घेऊ आपण. पहा इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 0. आपल्याला फॉर्म्युला कसा आहे लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी असेल तर 1/xची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे हे लिमिट 0 येते 1/xचं, बरोबर आहे. आपल्याला 1/x आला पाहिजे म्हणजे 0 आणता येईल आपल्याला. पण हे कॅन्सल होतील 1 होईल, प्लस हा एक्स कॅन्सल होईल, न्यूमरेटरमधला एक्स कॅन्सल होईल, डिनोमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर राहील 3/x स्क्वेअर, प्लस 2/x क्यूब. आपल्याला इथे न्यूमरेटरमध्ये एक्स नसला पाहिजे, बरोबर आहे, कारण एक्सची व्हॅल्यू इन्फिनिटीकडे जात आहे, डिनोमिनेटरमध्ये एक्स आला तर चालेल, आणि आणायचं आपल्याला डिनोमिनेटरमध्ये येथे. पहा हे सेपरेट करू आपण, म्हणजे एक्स अपॉन एक्स 1 होईल, म्हणजे 1 + 4 होतील, बरोबर आहे, 1 + 4/x. पहा एक स्टेप इथे डायरेक्ट लिहित आहे मी, प्रत्येकाला सेपरेट करायचं आहे. x/x आणि मायनस 6/x, x/x आणि मायनस 6/x, बरोबर आहे, हे 1 होतील, म्हणजे 1 - 6/x, x/x होतील मायनस 3/x, x/x म्हणजे 1 होईल. पण आता लिमिट घेऊ आपण इक्वल टू, हा 1 आहे कॉन्स्टंट आहे ॲज इट इज, कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट मिळेल, जरी एक्स टेन्स टू इन्फिनिटी, सॉरी येथे इन्फिनिटी आहे, जरी एक्स टेन्स टू इन्फिनिटी असेल तर कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट येईल. अपॉनमध्ये एक्स आहे, एक्स स्क्वेअर आहे, एक्स क्यूब आहे, काही जरी असेल तर ही व्हॅल्यू किती येते 0 येते, म्हणजे ही व्हॅल्यू 0, याचं लिमिट 0, याचं लिमिट 0, 0 + 0, व्हॅल्यू 0 येत नाही, लिमिट 0 येते. 1 प्लस हे 0 होतील, 1 मायनस हे 0 होतील, आणि 1 - 0 होतील.
अपॉनमध्ये एक्स आहे म्हणजे लिमिट 0 येईल. हा 1 + 0 1 इंटू 1 - 0 1 1 - 0 1 म्हणजे 1/1 होईल म्हणजे 1. लिमिट काय मिळेल 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 पहा. सेकंडप्रमाणेच हा क्वेश्चन आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये येथे x³ होता, येथे x² आहे. त्यावेळी आपण x³ डिवाईड केलं होतं. येथे आपल्याला x² डिवाईड करायचं आहे कारण येथे हायेस्ट पॉवर 2 आहे. बरोबर आहे. म्हणजे x² आपण डिवाईड करू. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर, डिवाइड n and d बाय x², म्हणजे इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 7x² प्लस 5x मायनस 3. हा न्यूमरेटर, त्याला x² डिवाइड करू. डिनोमिनेटर आहे x² मायनस 2x प्लस 7, याला x² डिवाइड करू. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण x² डिवाइड केलेलं आहे. आता काय करू आपण सेपरेट करू म्हणजे प्रत्येक टर्म खाली x येणार आहे. बरोबर आहे. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 7x² अपॉन x² प्लस 5x अपॉन x² मायनस 3 अपॉन x² अपॉन 8x² अपॉन x². येथे पण सेपरेट करायचं आपल्याला डिनोमिनेटर. मायनस 2x अपॉन x² म्हणजे प्रत्येक टर्मला या x² आपण डिवाइड करणार. 2x हे मायनस साईन 2x अपॉन x² आणि प्लस 7 अपॉन x². कॅल्क्युलेशन करू आपण. x² आणि x² कॅन्सल होतील. बरोबर आहे. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी, हे पण x² कॅन्सल होतील. हा x आणि येथे स्क्वेअर आहे म्हणजे 5 अपॉन x राहील. बरोबर आहे. येथे काय राहणार आहे, हे कॅन्सल झालेले आहेत. 7 प्लस 5 अपॉन x राहील, हे मायनस 3 अपॉन x². येथे काही कॅन्सल होणार नाही. अपॉन x² कॅन्सल, येथे 8 राहत आहेत, हे मायनस. हा x कॅन्सल होईल तर स्क्वेअर कॅन्सल होईल 2 अपॉन x आणि प्लस 7 अपॉन x². आता लिमिट घेऊ आपण. इक्वल टू 7 कॉन्स्टंट आहे त्याचं लिमिट कॉन्स्टंट प्लस 5 अपॉन x. फॉर्म्युला कसा आहे, लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी असेल आणि 1 अपॉन x असेल किंवा 1 अपॉन x² किंवा 1 अपॉन x³. एक्सला पॉवर काहीही असो येथे पॉझिटिव्ह पॉवर, तर हे लिमिट 0 मिळते. म्हणजे 7 5 अपॉन x म्हणजे हे पण लिमिट 0. 3 अपॉन x² हे पण लिमिट 0 मायनस 0. बरोबर आहे. 3 अपॉन x² 3 अपॉन x² म्हणजे आपण असं लिहू शकतो 3 अपॉन x इंटू x. बरोबर आहे. म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला 1 अपॉन x इंटू 3 अपॉन x. बरोबर आहे. हे लिमिट किती आहे 0 आहे आणि इंटू 3 अपॉन x म्हणजे हे काय होऊन जाईल 0ने मल्टिप्लाय केल्यामुळे 0च होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे 1 अपॉन x किंवा 1 अपॉन x² किंवा 1 अपॉन x³ काही पॉवर असो एक्सला, तर आपल्याला आन्सर काय मिळेल 0 मिळेल. त्याचं लिमिट 0 येणार आहे. हे लिमिट 0, हे लिमिट 0, हे पण लिमिट 0 आणि अपॉन 8 मायनस 0 प्लस 0 होईल. आन्सर मिळेल 7 अपॉन 8. हे 7 अपॉन 8 याप्रमाणे. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.